नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। सोशियोलॉजी इन 10 मिनिट्स या सिरीज मध्ये आज आपण कार्ल मार्क्स म्हणजे थिंकरला सुरुवात करत आहोत आणि थिंकर जे आहेत, विचारवंत जे आहेत, हे आपल्या सिलेबसचा एक द सोल ऑफ दी आवर सोशियोलॉजी किंवा समाजशास्त्र आहे। त्यामुळे हा टॉपिक जो आहे हायली कन्सेप्च्युअल आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे, कारण इथं आपल्याला जे ग्रेट थिंकर्स आहेत समाजशास्त्रामधले त्यांच्याबद्दल आपल्याला अभ्यास करता येतो। त्याचबरोबर समाजशास्त्र हा जो विषय आहे खूप इझी आहे, हाय स्कोरिंग आहे, याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन चर्चा केलेली आहे। तर जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची सोशियोलॉजी मराठी मीडियम त्याचबरोबर इंग्लिश मीडियमची बॅच सुरू झालेली आहे आणि सध्याचा जो टाइम आहे म्हणजे हे जे 4 महिने आहेत जून पर्यंत, ते तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनल साठी एक क्रुशियल टाइम आहे। कारण तुम्ही सध्या जर ऑप्शनल करून ठेवला तर या ठिकाणी येणारी जी सप्टेंबरची राज्यसेवा प्रीलिम आहे त्यामध्ये डेफिनेटली आपल्याला पोस्ट मिळू शकते। 2025 इट इज अ गोल्डन चान्स किंवा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, जो या ठिकाणी आपला ऑप्शनल सध्या या ठिकाणी कंप्लीट करेल त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे, कारण 4 महिन्यामध्ये ऑप्शनल आपण कव्हर करणार आहोत। तर सध्या बॅच सुरू झालेली आहे ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने। त्याचबरोबर या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंटेड नोट्स त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतील आणि संपूर्ण सिलेबस टॉपिक वाईज आपण इथे कव्हर करत आहोत। त्याचबरोबर मेंटरशिप असेल, त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा असेल आणि पीओक्यूचं बुकलेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम पाहणार आहोत 10 मिनिटांमध्ये। त्यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे तो कार्ल मार्क्स यांनी दिलेली ही कन्सेप्ट संकल्पना आहे, सिद्धांत आहे। परंतु कार्ल मार्क्सचा विचार करायच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी हेगलचा विचार करावा लागतो, कारण या ठिकाणी हेगलला काय म्हटलं जातं की एक प्रकारचा विरोध विकासवाद जो आहे, डायलेक्टिकल मटेरियलिझम किंवा डायलेक्टिकल्स जे आहे ते या ठिकाणी डायलेक्टिक्स मांडणारा किंवा विरोध विकासवाद मांडणारा पहिला जो व्यक्ती आहे तो होता हेगल। ठीक आहे, हेगलने जो या ठिकाणी आयडियलिझम मांडलं होतं, डायलेक्टिकल्स मांडले होते, ते या ठिकाणी डायलेक्टिकल आयडियलिझम होतं। तर मराठीमध्ये त्याला आपण आदर्शवादी विकास वाद असं म्हणतो, विरोध विकासवाद, आदर्शवादी विरोध विकासवाद। आता याच्यामध्ये यांनी मांडणी काय केली होती की एखादा व्यक्ती आहे तो काय करत असतो तर आधी या ठिकाणी संकल्पना, कन्सेप्ट किंवा विचार हा माइंड मध्ये करत असतो, देन या ठिकाणी तो प्रोजेक्ट करून तो विचार जो आहे की या ठिकाणी प्रत्यक्षात आणतो। जसं एक्झाम्पल एखादा इंजिनियर आहे तो काय करतो, एखाद्या घराचं डिझाईन तयार करतो, ओके, मॅपवर किंवा इन माइंड पहिल्यांदा तो डिझाईन तयार करतो, देन पेपर आणि या ठिकाणी ऍक्च्युअली याच्यामध्ये ते डिझाईन येतं। म्हणजे याचा अर्थ काय आहे, यांचं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये की आपल्या ह्याच्यामध्ये मनामध्ये सुद्धा काय आहे, डायलेक्टिक्स असतात, ओके, म्हणजे दोन विचार एकमेकांना काय होत असतात, क्रॉस होत असतात किंवा या ठिकाणी दोघांमध्ये काय होत असते, फाईट होत असते, त्यामधून तिसरा विचार आहे तो प्रोड्यूस होत असतो, तोच आहे आदर्शवादी विरोध विकासवाद। ठीक आहे, आता यामध्ये यांनी काय सांगितलेले आहे, थेसिस, अँटिथेसिस आणि सिंथेसिस। एखादा सिद्धांत आहे त्याला नवीन एखादा विरोधी सिद्धांत तयार होतो, एखादी विचार प्रणाली आहे त्याला विरोध करणारी विचार प्रणाली तयार होते आणि त्या दोघांमधून या ठिकाणी एक सिंथेसिस, नवीन असा या ठिकाणी विचार निर्माण होतो। तर हे या ठिकाणी हेगल यांनी मांडलेलं आहे। त्यानंतर यामध्ये हेगल पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किंवा ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे, हिस्टॉरिकल मटेरियलिझम जो आहे या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी मांडला। परंतु त्यामधला हिस्टॉरिकल मटेरियलिझम मधला किंवा यामध्ये जो भौतिकवाद आहे, ऐतिहासिक भौतिकवाद, त्यामधली भौतिकवाद किंवा मटेरियलिझम हा जो शब्द आहे हा या ठिकाणी फ्युअरबाख यांच्यापासून त्यांनी घेतला होता। फ्युअरबाख यांनी धर्माची मांडणी करत असताना धर्म जो आहे, धर्माची भौतिकवादी मांडणी केली। म्हणजे काय, ते यामध्ये धर्म जो आहे, धर्म हा माणसाने तयार केलेला आहे, ओके, की रिलीजन मेड बाय मॅन। तर अशा प्रकारची भौतिकवादी विचारसरणी मांडणारे होते फ्युअरबाख। यांचा सुद्धा प्रभाव या ठिकाणी कार्ल मार्क्सवर दिसतो। कार्ल मार्क्सवर ॲडम स्मिथ त्याचबरोबर रिकार्डो यांचा सुद्धा या ठिकाणी काय आहे, प्रभाव दिसतो। कारण कार्ल मार्क्सने जे हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा ऐतिहासिक भौतिकवाद मांडला त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी की भौतिकवादाची मांडणी करत असताना त्यांनी किंवा इतिहासाची मांडणी करत असताना आर्थिक बाबींचं स्पष्टीकरण हे महत्त्वाचं आहे, किंवा जो समाज घडत असतो किंवा या ठिकाणी समाजाचा उदय होतो, समाजाचा विकास होत असतो, त्यामध्ये आर्थिक बाब जी आहे या ठिकाणी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी किंवा आर्थिक बाब ही सगळ्यात महत्त्वाची आहे, याचं स्पष्टीकरण या ठिकाणी त्यांनी आपल्या ऐतिहासिक भौतिकवादात दिलेलं आहे। म्हणजे इतिहासाचं स्पष्टीकरण करत असताना त्यांनी आर्थिक बाबींना सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह मॅन मस्ट प्रोड्यूस, म्हणजे या ठिकाणी मानवाला जीवन जगायचं आहे, सर्व्हाइव्ह व्हायचं आहे तर काय करावं लागतं, प्रोड्यूस या ठिकाणी उत्पादन
तयार करावंच लागतं. मग या ठिकाणी एखादी वस्तू तयार करावीच लागते, बिकॉज कशासाठी, तर या ठिकाणी यू हॅव टू सर्वाईव्ह, तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तर काही ना काहीतरी उत्पादन करावंच लागेल. तर मग या ठिकाणी हा जो आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवाद म्हटला, त्यांनी या ठिकाणी समाजाचा विकास हा होत असतो आणि समाजाचा विकास होत असताना तर त्यांनी जो अँगल पकडलेला आहे तो या ठिकाणी समाजाचा विकास, आणि तो पण या ठिकाणी इतिहासाचा दाखला देऊन सांगतात की यामध्ये समाजाचा विकास हा कशावर होतो, तर या ठिकाणी भौतिक घटकावर आधारित समाजाचा विकास होतो. म्हणजे भौतिक घटकामध्ये काय येणार आहे, अर्थव्यवस्था, त्याचबरोबर उत्पादन पद्धती, ओके, मोड ऑफ प्रोडक्शन कशा पद्धतीचं होतं, त्याचबरोबर मोड ऑफ रिलेशनशिप या ठिकाणी त्यांच्यामध्ये संबंध कसे होते, तर या सगळ्या बाबींचा इथं विचार केला होतो. त्याचबरोबर त्यांनी हे करत असताना किंवा समाजाचा विकास होत असताना समाजामध्ये संघर्ष पण निर्माण झाले. कारण संघर्ष का निर्माण झाले, कारण दोन गट निर्माण झाले. त्यांनी या ठिकाणी एक गट जो आहे शोषक वर्ग, ज्याला बुर्जुआस असं म्हटलेलं आहे, दुसरा आहे शोषित वर्ग जो प्रोलेटरेट आहे. तर अशा प्रकारचे दोन वर्ग निर्माण झाले, त्यामध्ये संघर्ष झाला आणि त्यामधून समाजाची निर्मिती झाली, समाजाचा विकास झाला. आता हे होत असताना त्यांनी या ठिकाणी स्ट्रक्चर अँड सुपरस्ट्रक्चर मांडलेला आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, एक प्रकारचा बेस जो आहे आपल्या समाजाचा बेस. आता यामध्ये समाजाचा जो बेस आहे तो कशाच्या आधारावर आहे, तर तंत्रज्ञान असेल, उत्पादन पद्धती असेल, त्याचबरोबर या ठिकाणी उद्योग असेल, तर ओनरशिप किंवा मालकी असेल, या आधारावर काय होत असतो, बेस तयार होत असतो. आणि त्या बेसवर या ठिकाणी काय आहे, अधिरचना किंवा या ठिकाणी सुपरस्ट्रक्चर तयार होतं. त्याचबरोबर काय आहे, सुपरस्ट्रक्चर मध्ये कायदे असेल, धर्म असेल, संस्कृती असेल, शिक्षण संस्था असतील, तर या सगळ्या ज्या बाबी आहेत तर या ठिकाणी किंवा विचार प्रणाली आहे, तर या सगळ्या बाबी या ठिकाणी सुपरस्ट्रक्चर. जर ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर जो बेस जर चांगला असेल तर या ठिकाणी सुपरस्ट्रक्चर त्यावर निश्चितच चांगल्या पद्धतीने तयार होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे कायदे, धर्म किंवा अधिरचना किंवा सुपरस्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय आहे, स्ट्रक्चर किंवा बेस असणं गरजेचं. आणि बेस कसा होता, या ठिकाणी हा भौतिकवादी होता. त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे किंवा की हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक भौतिकवाद म्हटलेलं. त्यानंतर पुढे जाऊन ते सांगतात की समाजाचा विकास हा या ठिकाणी आर्थिक बाबीवर झालेला आहे. पूर्वी या ह्याच्यामध्ये की जर त्यांनी समाजाच्या विकासाबद्दल काही अवस्था सांगितल्या, समाजाचा विकास कसा झाला, तर पूर्वी या ठिकाणी जर युग पाहिलं तर या ठिकाणी आदिम साम्यवाद होता. ओके, आदिम साम्यवाद म्हणजे काय आहे, या ठिकाणी प्रिमिटिव्ह कम्युनलिझम ज्याला म्हटलं होतं, तर यामध्ये ही पहिली अवस्था होती किंवा या ठिकाणी पहिलं युग आपण ज्याला येऊ, त्यामध्ये किंवा की पुरुष म्हणजे किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता, गरीब श्रीमंत असल्या कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. जो कार्ल मार्क्सला अपेक्षित जो साम्यवाद आहे किंवा या ठिकाणी कम्युनिझम आहे तो या ठिकाणी त्यांना आदिम समाजामध्ये दिसत होता. किंवा पूर्वीचा जो समाज होता आदिम समाज, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय आहे, मीपणा नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचे वर्ग संघर्ष नव्हता, कारण वर्गच नव्हते. ओके, एक प्रकारची क्लासलेस सोसायटी जी आहे आदिम समाजामध्ये दिसते. त्यानंतर पुढे जाऊन या ठिकाणी गुलामगिरी आली, त्यामध्ये सुद्धा दोन गट पडले. ओके, त्यानंतर आलं सरंजामशाही, सरंजाम आले, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दोन गट पडले. त्यानंतर आले भांडवलशाही, भांडवलदार आणि कामगार अशा प्रकारचे वर्ग पडले. आणि त्यानंतर आला समाजवाद, ओके, सोशलिस्ट. आणि या ठिकाणी साम्यवाद ही काय आहे, ही एक प्रकारची किंवा अशी संकल्पना आहे कार्ल मार्क्सची किंवा की एक प्रकारचं स्वप्नवत संकल्पना आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वर्ग व्यवस्था असणार नाही. तर म्हणजेच या ठिकाणी क्लासलेस सोसायटी जी आहे, वर्गविरहित समाज जो या ठिकाणी आदिम साम्यवादामध्ये आपल्याला दिसतो, तर अशा प्रकारची अवस्था, या अवस्थेमधून या ठिकाणी समाज गेला. आणि जसं या ठिकाणी आता हे जे आहे ह्याच्यामध्ये 5 जे समाजाच्या विकासाच्या अवस्था आहेत किंवा या ठिकाणी समाज त्या पद्धतीने विकसित होत होता, तर यामध्ये की प्रत्येक बाबीमध्ये काय आहे, त्या ठिकाणी भौतिक गोष्टी आहेत. तर मोड ऑफ प्रोडक्शन कसं होतं, उत्पादन पद्धती कशी होती, तर या ठिकाणची उत्पादन पद्धती असेल, सरंजामशाही गुलामगिरीची उत्पादन पद्धती असेल, त्याचबरोबर सरंजामशाहीमध्ये उत्पादन पद्धती असेल, तर मग उत्पादन पद्धती ज्या पद्धतीने बदलेल त्याच पद्धतीने समाजाचा विकास सुद्धा होत असतो आणि समाज त्या पद्धतीने बदलत असतो. तर अशा प्रकारचं हिस्टॉरिकल मटेरियलिझम आपण शॉर्ट मध्ये, ब्रीफ मध्ये पाहिलेलं आहे. याच्यावर खूप डिटेल मध्ये आपण चर्चा लेक्चर मध्ये करत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी ह्याच्यावर टीका सुद्धा अनेकांनी केलेली आहे, क्रिटिसिझम सुद्धा आपण पाहत असतो. तर ही झाली संकल्पना, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या भाषेमध्ये समजून देण्याचा हा प्रयत्न आहे. तर निश्चित तुम्हाला एक आयडिया आली असेल, कारण या सिरीजचा हेतू काय आहे, तुम्हाला सिलेबस मधले टॉपिक समजणं गरजेचं आहे. ओके, तर याच्यावर आपण डिटेलमध्ये हायली डिटेल डिस्कशन या ठिकाणी आपल्या लेक्चर मध्ये करत असतो. ते लेक्चर सुद्धा पहा, डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. तर अशा प्रकारची परिपूर्ण जी बॅच आहे सोशियोलॉजी, समाजशास्त्र, मराठी मीडियम त्याचबरोबर इंग्लिश मीडियम दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे. दोन्ही माध्यमाचे डेमो लेक्चर्स YouTube त्याचबरोबर ॲपवर उपलब्ध आहे. तर सोशियोलॉजी हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. Therefore, let's join sociology. Thank you. All the best.